पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोमधील बचाव कार्य अखेर 83 तासानंतर जे आहे ते संपलेलं आहे. रात्री 1 वाजता अखेरचा मृतदेह जो आहे तो या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन दल असेल, NDRF असेल यांच्याकडून जो आहे तो बाहेर काढण्यात आला. त्यानंतर आपण पाहू शकतो, की या संपूर्ण भागामध्ये जे आहे ते एक स्मशान शांतता जी आहे ती पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिली तर ही इमारत जी आहे, ही इमारत कोसळून 9 जणांचा जो आहे तो या ठिकाणी मृत्यू झाला. याच इमारतीच्या ढिगाऱ्यावर आता आपण उभा आहोत. आपण पाहू शकतो, की हा 3रा मजला आहे. या 3ऱ्या मजल्यावर देखील काही लोक होते. मात्र ही इमारत पडताच क्षणी त्यांनी जो आहे तो या इमारतीवरून बाहेर पळ काढला. त्यामुळं त्या 5 जणांचा जो आहे तो या ठिकाणी कुठलीही त्यांना जखम जी आहे ती या ठिकाणी झालेली नाही. त्याच्या खाली हा 2रा मजला आहे. या ठिकाणी देखील अनेक लोक जे आहेत ते अडकले होते. त्यातील काही लोकांना जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलं, तर काही जणांचे मृतदेह जे आहे ते या ठिकाणी बाहेर काढण्यात आले. आपण पाहू शकतो, की त्याच इमारतीच्या आपण आतल्या भागात आहोत. तर याच ठिकाणाहून आपण पाहिलं तर या इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना जे आहे ते वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते यंत्रणांकडून करण्यात आले. याच ढिगाऱ्याखालून हे अनेक मृतदेह जे आहेत ते बाहेर काढले. आपण पाहिलं तर काही 3 ते 4 दिवसापूर्वी याच भागातून पलीकडे असलेला कचऱ्याचा डोंगर, त्याचा वाढलेला दाब आणि त्याच वाढलेल्या दाबामुळे ही पडलेली इमारत आणि यामध्ये गेलेले 9 जणांचे मृत्यू या ठिकाणी झाले. आपण पाहिलं तर या 9 जणांच्या मृत्यूला आता नक्की कोण जबाबदार आहे, ही जबाबदारी जी आहे ती आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त अद्यापही निश्चित करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र या संपूर्ण परिस्थितीमध्ये या 9 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असाच संतप्त सवाल जे आहेत आता सामान्य नागरिक विचारताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.